नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या क्लासचा आजचा 8वा दिवस आहे. याच्या आधी आपल्या 7 क्लास झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण पहिल्या 2 क्लासमध्ये आपण आरीवर्क कुठलं मटेरियल कसं यूज करायचं किंवा कुठलं वापरायचं आहे हे बघितलेलं आहे. त्यानंतर ते कुठं मिळेल, कसं कुठलं यूज करायचं आहे, कशा प्रकारे त्याची काळजी घ्यायची हेही बघितले. त्यानंतर आपण मला वाटतं तिसऱ्या, चौथ्या, 5व्या क्लासमध्ये आपण स्टिचेस बघितले आहेत. जे आपण थ्रेडच्या स्टिचेस असतात, डोरी वर्कमध्ये आपण स्टिचेस केलेल्या होत्या. चेन स्टिच, बॅक स्टिच, रनिंग स्टिच, स्टेम स्टिच, लेझी डेझी स्टिच, वेब स्टिच, अशा प्रकारचे आपल्या 6 स्टिच झालेले आहेत. त्यानंतर आपण त्या स्टिचपासून फ्लॉवर पण बनवलेलं होतं. फ्लॉवर तुम्ही बघू शकता. हे फ्लॉवर आपण त्या आधी बनवलं होतं. तर आज आपण हा आपला क्लासचा 8वा दिवस आहे. आणि आज आपल्या या क्लासच्या 8व्या दिवसामध्ये जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आपण लिफ्टचे प्रकार, आज आपण लिफ्टचा एकच आणि फ्रेंच नॉटचे 3-4 प्रकार बघणार आहोत. फ्रेंच नॉट म्हणजे पण आपण फ्रेंच नॉट ही आपण आपल्या ब्लाऊजमध्ये आरी वर्कमध्ये पण त्याचा वापर करतो. तर सुरुवातीला आपण फ्रेंच नॉट बघणार आहोत. फ्रेंच नॉटचे 2 प्रकार असतात आणि त्या 2 प्रकारामध्ये पहिल्या प्रकारचे जे फ्रेंच नॉट असतात त्याचे 3 प्रकार असतात. तर ते कुठले कुठले हे आपण आता बघणार आहोत. तर आधी जे मी आपलं झालं होतं सगळं शिकवून, तर कुणी कुणी प्रॅक्टिस केलं हे का प्लीज मला अजून तरी मेसेज मला कोण केला नाही की मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही की किती ताईंनी ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे किंवा त्यांना हे जमलं आहे नाही जमलं आहे. तर प्लीज ताई तुम्ही कमेंट करत राहा. कमेंट केल्याशिवाय सुद्धा मला लक्षात नाही येणार. आणि जर काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर जमत नसेल, अजून तुमचे डाऊट क्लिअर झाले नसतील, तर प्लीज कमेंट करून विचारा. तुमच्या क्वेश्चन जे असेल त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून विचारणार तोपर्यंत माझ्या लक्षात येणार नाही की तुम्हाला हे कुठपर्यंत समजलं. मी माझ्या क्लासच्या प्रमाणे मी शिकवत राहणार तुम्हाला. पण मी शिकवूनच नुसता फायदा नाही आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे. हा क्लास फक्त माझ्या अशा ताईंसाठी की ज्यांना बाबा घरातील कामांमुळे किंवा मुलांमुळे बाहेर जाता येत नाही, तर त्यांना घरच्या घरी फ्रीमध्ये आरी वर्क करता यावं म्हणून मी हे चालू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही आपलं घर बसल्या क्लास करू शकता. त्यात तुमचाच फायदा आहे. कमीत कमी बाहेर म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक तुम्हाला चांगली संधी आहे. आणि म्हणूनच मी त्याच उद्देशाने मी तुम्हाला हा क्लास सुरू केलेला आहे. तर प्लीज तुम्हाला जर क्लास नक्कीच आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा तुमच्या कुठल्या मैत्रिणी अजून की ज्यांना व्हिडिओ आपले आरी वर्क करायचे असतील आणि त्यांच्याकडे टाईम नसेल, ऑफिसला असतील किंवा अजून काही प्रॉब्लेम असतील, तर ते संध्याकाळीसुद्धा हे व्हिडिओ बघून त्यांचं आरी वर्क शिकू शकतील. तर अशा ताईंना, तुमच्या मैत्रिणींना हे व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडतील असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर आपण आता इथं पहिला जो स्टिच बघणार आहोत तो फ्रेंच नॉट बघणार आहोत. फ्रेंच नॉटमध्ये 2 प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो आपण बघणार आहे. त्या प्रकारामध्ये 3 प्रकार असतात. पहिला जो आहे तिथं आपण बघणार आहोत. आता इथं पण मी आधीप्रमाणेच सिल्क थ्रेड घेतलेला आहे. मग आधी इथं गाठ मारून घेतलेली आहे आणि ही नीडल्स. ठीक आहे. तर आधी काय करायचं, ही जी सुई आहे ही खालच्या बाजूनं अशी वरती काढून घ्यायची. ठीक आहे. धागा ओढून घ्यायचा, पूर्ण व्यवस्थित धागा करायचा, धागा गुंतला नाही पाहिजे. त्यानंतर ही जी सुई आहे ही अशी या बाजूनं करून फक्त त्याला एक राऊंड मारायचा आणि ती पुन्हा खालच्या बाजूनं ओढून घ्यायची. ठीक आहे. आणि ह्याला म्हणतात फ्रेंच नॉट. एक पहिल्या नंबरचा त्यातला पहिला जो भाग आहे त्याच्यासाठी एकच राऊंड मारायचा फक्त. ठीक आहे. हा फर्स्ट फ्रेंच नॉट झाला. त्यानंतर दुसरी स्टेप सेम तसंच वरच्या बाजूने सुई ओढून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर परत ती स्टेप, सुई अशी धरायची, आपला हात फिरवायचा, 1-2 राऊंड करायचे आणि परत जिथून आपण सुई वरती काढली होती तिथून अशी परत खालच्या बाजूने ओढून घ्यायची. ठीक आहे. बघा, हा झाला
सेकंड प्रकार ह्याच्यातला. ओके. आता फर्स्टमध्ये एकच आपण राऊंड टाकला होता, सेकंडमध्ये आपण 2 राऊंड टाकले होते. आता थर्डमध्ये पण सेम तीच प्रोसेस. तुम्हाला जेवढे फ्रेंच नॉट मोठे पाहिजे असतील तेवढ्यासाठी तुम्हाला तेवढे राऊंड टाकावे लागतील. याचा वापर करून आपण रोज फ्लॉवर, आपण बरेच फ्लॉवर बनवू शकतो. आपण फ्लॉवरचे प्रकारही पुढे बघणार आहोत. पण सुरुवातीला तुम्हाला फ्रेंच नॉट म्हणजे काय हे लक्षात येणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण सध्या तरी फक्त ह्याच्यावरच भर देणार आहोत की यालाच फ्रेंच नॉट म्हणतात. परत इथं पण सेम प्रोसेस. इथं अशी सुई पकडायची, 1 2 3, इथे 3 राऊंड. परत जिथून आपण सुई वरती काढली होती तिथून सुई परत अशी खालच्या बाजूने खेचून घ्यायची आणि हा आपला थर्ड. फ्रेंच नॉटचं पहिल्यातले आपण 3 पार्ट बघितले आहेत. 1 2 3. पहिल्या याला आपण एकच राऊंड मारला, दुसऱ्या याला आपण 2 राऊंड मारले आणि तिसऱ्याला आपण 3 राऊंड मारले. ओके. तर आलं लक्षात? बघा एकदा. ह्याला फ्रेंच नॉट म्हणतात. ओके. आता याच फ्रेंच नॉटमधला दुसरा भाग, त्याच्यामध्ये एकच प्रकार आहे. आता आपण तो बघणार आहोत. काय करायचं? सेम प्रोसेस. जी सुई खालून वरच्या बाजूने ओढून घ्यायची. ठीक आहे. आता काय करायचं? सेम मागाच्या सारखी प्रोसेस, फक्त या सुई अशी पकडून त्याला फक्त 1 राऊंड मारायचा आणि जिथून सुई काढली तिथून थोडंसं अर्धा इंच असं पुढच्या बाजूने घेऊन एकच राऊंड आणि ही खालच्या बाजूने सुई ओढून घ्यायची. ठीक आहे. याच्यापासून पण आपण सुंदर असे फ्लॉवर बनवू शकतो. बघा. परत तिथूनच आपण अजून सुई वरती घेतली, परत सेम प्रोसेस, फक्त 1 राऊंड मारायचं, तिथून थोडंसं अंतर सोडून खालच्या बाजूने सुई यानं तुम्ही ब्लाऊजचा ब्लाऊजची जी बाही असते त्याच्या साईडला काटाच्या बाजूला पण तुम्ही आपले जे सिक्वेन्स असतात किंवा आपले जे बीड्स असतात, गोल्डन बीड्स असतात, 3 mm 4 mm जे आपले बीड्स असतात ते ह्याच्यामध्ये घालून सुद्धा तुम्ही छान सुंदर अशा डिझाईन करू शकता. ठीक आहे. म्हणूनच आरी वर्कच्या आधी तुम्हाला थ्रेड वर्क शिकवायचं हेच कारण की तुम्ही नंतर त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा यूज करू शकता, म्हणून तुम्हाला सुरुवातीला हे शिकवलेलं आहे. ठीक आहे. बघा, हे असे फ्लॉवर्स तुम्ही ज्यावेळेस वर्क करता, आरी वर्क करता त्यावेळेस तुम्ही त्याचा जो काट असतो त्या काटाच्या बाजूने सुद्धा तुम्ही असे ह्या एवढ्याच नॉट्सची तुम्ही फ्रेंच नॉटची अशी डिझाईन करू शकता. त्याचे फ्लॉवर्स बनवू शकता. सुंदर असं लुक येतो त्याला, म्हणूनच तुम्हाला हे सांगितलं आहे. तर फ्रेंच नॉटमध्ये तुम्ही बघितले पहिले जे आहे ते 1 राऊंड 2 राऊंड 3 राऊंडचे हे बघितले. त्यातला दुसरा प्रकार आपण बघितला हे फ्लॉवरसारखं. ठीक आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला लगेच लक्षात पण येईल आणि तुम्हाला जमेल सुद्धा. 1-2 वेळा ट्राय करा, होऊन जाईल. आणि जर काय वाटलं तुम्हाला तर तुम्ही त्याच्यासाठी एकदा कमेंट करू शकता. आता ह्याच्यानंतर ना आपण लीफचे प्रकार बघणार आहोत. आता आपण इथे लीफचे प्रकार बघणार आहोत. आज लीफचा आपण एकच प्रकार बघणार आहोत. तुम्ही त्याचे आहे तेच आता तुम्हाला जे शिकवले त्याची प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा राहिलेले प्रकार आपण हे ज्यावेळेस लीफ तुमचा कंप्लीट होईल तेव्हा आपण ते लीफ घेणार आहोत. ठीक आहे. आता बाकीचे लीफ मी तुम्हाला डायरेक्ट ते आरी वर्कचे जे नीडल्स असतात त्याने शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला मी जास्त वेळ तुमचा नाही घेणार. आपण पटपट तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत राहा घरी, त्यामुळे तुमचाही वेळ वाया जाणार आहे नाही आणि तुम्ही पटकन आरी वर्क शिकाल. ठीक आहे. आता लीफ बनवण्यासाठी मी इथं ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. याचे मी 7 असे टोटल 14 थ्रेड घेतलेले आहेत. इथे मी अशी याला गाठ मारलेली आहे बघा. ठीक आहे.
आता हे जे लीफ आहे काय करायचं सुरुवातीला, याचं जे हे टोक आहे इथून सुई वरच्या बाजूने घ्यायची. बघा व्यवस्थित दिसतंय का नाही ते सांगा. त्यानंतर ना इथून एवढं अंतर सोडून ही सुई अशी खालच्या बाजूने घ्यायची. ठीक आहे, आलं लक्षात. आता काय करायचं, इकडे एक पॉइंट आणि इकडे एक पॉइंट घ्यायचा. ठीक आहे, इथून या पॉइंट पासून आपली जी निडल आहे ती वरती काढायची. ठीक आहे, काढली. त्यानंतर ना हा जो पॉइंट आहे दुसरा आपण इथं दिला होता तिथून परत खाली घालायची आणि हा जो मधला पॉइंट आहे जिथून आधी आपण खाली घातली होती तिथून ही सुई अशी परत वरती काढायची. ठीक आहे, हा लीफचा एक प्रकार. त्यानंतर ना इथून जसं आपण लेझी डेझीला करतो तसंच इथून डोक्या पुन्हा सेम तीच प्रोसेस. इथून काढलं, इथून घालायचं. सेम हीच प्रोसेस करून आपण हे लीफ कंप्लीट करून घ्यायचं. एक एक लीफ तुम्ही कंप्लीट करत जा, थोडंसं तुम्हाला अंदाज आला. ठीक आहे, तर हे राहिलेलं लीफ आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर हे अशा प्रकारे हे लीफ आपण कंप्लीट केलेलं आहे. आता ह्याच्या बाजूने आपण पूर्ण अशी चेन स्टिच टाकायची, म्हणजे त्याला पूर्ण असा पानांचा शेप येतो. ठीक आहे, तर तुम्ही चेन स्टिच, आता तुम्हाला होमवर्क आहे हे लीफ असं तयार करून तुम्ही त्याच्या बाजूने मला चेन स्टिच करून दाखवा आणि कसं आलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून रोजचे नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट केलेले तुम्हाला त्याचा इंटिमेशन मिळेल, म्हणजे तुम्हाला कळेल व्हिडिओ टाकलेला. तेव्हा बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. आणि जर काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील मटेरियल संदर्भात, आत्तापर्यंत जेवढं शिकवलं त्याच्या संदर्भात जरी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.